पलूसमधील जनता सर्व पक्ष कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर प्रशासनाने करावा। येत्या 8 दिवसांच्या आत प्रशासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याबाबत सर्व परवानग्या द्याव्यात, अन्यथा जन आंदोलन उभं केलं जाईल असा इशारा आरपीआय युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेतपद्मा कांबळे यांनी दिला। पलूसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर श्वेतपद्मा कांबळे हे बोलत होते। यावेळी भाजपाचा अनुसूचित जाती मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे, एआरपीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे, आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, विशाल तिरमारे, अविराज काळीबाग, शीतल मोरे, सागर कांबळे, बोधिस्तव माने, आकाश कळी हे उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पलूसमध्ये बसवण्यात यावा ही मागणी अनेक वर्षांपासूनची मागणी, मात्र याबाबत ठोस निर्णय घेतला जात नव्हता। त्यामुळे पलूसमधील समस्त आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी शासकीय जागेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवला। या घटनेचे पलूसमधील सर्व नागरिकांनी आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी स्वागत केले, असं सांगून श्वेतपद्मा कांबळे पुढे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि पालकमंत्री सुरेश खाडे यांचं प्रशासनातील अधिकाऱ्यांशी बोलणं झालं। त्यामुळे पोलिसांनी पलूसमधील सर्व नागरिकांच्या भावनांचा आदर करावा। येत्या 8 दिवसांच्या आत प्रशासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याबाबत सर्व परवानग्या द्याव्यात, अन्यथा पलूसमधील सर्व जनतेला घेऊन जन आंदोलन उभं केलं जाईल असा इशारा आरपीआय युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्मा कांबळे यांनी दिला। असं पूर्ण पलूसकर ग्रामस्थांची इच्छा होती आणि त्या इच्छेला खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी स्वरूप आलेलं दिसत आहे। बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी बसवलेला आहे। मी सर्वप्रथम रिपब्लिकन चळवळीच्या कार्यकर्त्यांचं तसेच पलूस ग्रामस्थांचं आभार व्यक्त करतो की या ठिकाणी विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माते आहेत। त्यामुळे या गावच्या लोकांनी कोणत्याही पद्धतीचा विरोध केला नाही। आता आंबेडकर हे सर्वसमावेशक झालेले आहेत असं आपल्याला या विषयातून दिसून येत आहे। त्यामुळं मी त्या प्रशासनाला जे कोण प्रशासन असेल त्यांना विनंती करतो, वजा इशारासुद्धा देतो की बाबासाहेबांचा पुतळा बसवलेला आहे, तुम्ही जातीमध्ये तेढ निर्माण करू नका। सर्व ग्रामस्थांची इच्छा असेल तर प्रशासनानं काहीसुद्धा काम करायचं नाही। या ठिकाणी जर प्रशासनानं जर चुकीचं काम केलं तर त्यांना गाठ आमच्या रिपब्लिकन चळवळीच्या कार्यकर्त्याची नेत्यांच्या हे लक्षात आम्ही आणून देतो की बाबासाहेबांनी सर्व समावेश लोकांसाठी आपलं आयुष्य झिजवलेलं आहे। त्यामुळं गावामध्ये सर्व लोकांनी गुण्यागोविंदाने राहण्याचं हे नक्की केलं पाहिजे। आणि मी परत एकदा विशाल तिरमारे असेल, बाकीचे सगळे असेल त्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो। आणि मी पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या गटाचे जिल्हाध्यक्ष म्हणून महेंद्र गाडे मी जाहीर पाठिंबा देतो। तुम्हाला जर सांगलीमध्ये काही जर अडचण असेल तर या कार्यकर्त्यांनी माझ्या संपर्क साधावा किंवा आपले श्वेत कांबळे त्यांच्याशी संपर्क साधावा। आम्ही तुम्हाला जी काय मदत पडेल ती करायला तयार आहे।